येस, जाऊया मॅचकडे. मॅच ऑन होईल. अगदी 10 वाजून 10 मिनिटांची वेळ झालेली आहे. पहिला बॉल पडतोय. या ठिकाणी आपण पाहतोय एकीकडे आपण पाहतोय बडवाल बी प्लस टीम आणि त्याच्या विरोधात ध्रुवी 11 जय ताडोबा कलम टीम. या दोन संघादरम्यान संघर्ष जरूर आहे. पहिला गोलंदाज या ठिकाणी ध्रुवी 11 कलम टीमचा पंकज पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानात पाहतोय आपण बडवाल बी प्लस टीमचे. स्ट्रायकर एंड वरती समीर माळी, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती राकेश पाटील. जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये असलेली टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. बडवाल बी प्लस. चांगला फटका समीर मालीचा. क्षेत्ररक्षण थोडस चुकीचं ठरलं, कारण एकीकडे आजही मी मैदानात तेच सांगितलं होतं, ज्या पद्धतीत तुमची फिल्डिंग होते क्रिकेटमध्ये तंत्र फार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण जी पोझिशन आहोत, स्ट्रायकरचा बॅटर कोण आहे, चांगला बॉल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज पंकज डॉट बॉलची संगता करताना दिसून येत आहे. पंकज बदे अनेक आपण मी अक्षरशः मुरबाड एरियामध्ये ज्यावेळेला 5 ते 6 वर्षांपूर्वी समालोचन केलं होता, त्या परिसरात जर विचार करायला गेला तर एक चांगली कलम टीम अव्वल दर्जाची पाहायला मिळायची. परंतु सध्या आता कर्जत तालुक्याच्या नगरीत आहेत. आणखी एक चांगला बॉल पंकजचा पाहायला मिळतोय. जमेची बाजू सध्या मैदानात आहे. डॉट बॉलची सांगता करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण 22च्या स्वरूपात एक धाव जरूर येईल. इथे धावसंख्या 2 आकड्यावरती पाहायला मिळते. 3 बॉलची फिकी यावेळी अद्यापपर्यंत पाहायला मिळाली. स्पीडअप अगदी सातत्यपूर्ण तुम्हाला हेच सांगणं असेल. चांगला फटका समीरच्या बॅटमधून अगदी तलवार चालवली आहे, स्ट्रेट केलाय, अगदी स्क्रीनला बॉल टच होतोय आणि येतोय समीर ब्रँडेड चौकार. आणखी एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राकेश पाटीलच्या विकेटसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न चालू आहेत. मैदानावरती फिल्डिंग पोझिशन मगाशी मी क्लिअर करत होतो. अगदी जसं म्हणायला गेलं ना, स्ट्रायकरचा खेळाडू ज्यावेळी बॅटिंग साकारतो तो उशिराने मात्र आपल्या पॉपिंग क्रेजमध्ये पोहोचत असतो. अशा वेळी आपली सिच्युएशन फार महत्त्वाची असते फिल्डिंग करताना, की डायरेक्ट गोलंदाजाकडे बॉल फेकणं अपेक्षित असतं. परंतु इथे मगाशी एक कलम टीमकडून थोडी चुकी पाहायला मिळाली. परंतु असो, क्रिकेट हे विचारपूर्वक खेळावं लागतं. या ठिकाणी धावा जाऊन पोहोचल्या ते अद्यापर्यंत 7 आकड्यावरती 7 रनचा स्कोर बोर्ड. षटकाचा विचार करायचा, लास्ट बॉल चांगला बॉल पाहायला मिळतोय. याही ठिकाणी षटक संपलाय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. अगदी गोलंदाज पंकज बदेचं मी कौतुक करेल. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक त्याने संपवलंय. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग नकोय वारंवार. हे समजू नका की वेळेचं बचत झाली, त्यामुळे टायमिंग लागलं गेलेलं आहे, याची विनंती आपणास.
संतोष राऊत, परेश पाटील, महेश कोंडिलकर, सुजित नाईक यांच्याकडून कलम टीम साठी मात्र पारितोषिक लागलं गेलंय. जर कलम टीम क्वालिफाय झाली या स्पर्धेमध्ये फायनल डे, अलिबाग ट्रिप त्यांच्यासाठी स्पॉन्सर केली जाईल. दादा, जिल्हा आपला आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येक जिल्ह्याचा आस्वाद आपल्या स्थानिक लेवल लोकांनीच घेणं फार गरजेचं असतं. राकेश पाटील, रातोंकी कातील राकेश पाटील, अगदी डायलॉग सूट झाला. यावेळी मात्र आलाय षटकार. अजगरजी खोत आणि जावेद भाई यांच्याकडून मात्र अगदी बडवलकरांना विनंती आहे, जे काही ज्येष्ठ नागरिक बडवलच्या या ठिकाणी उपस्थित झालेत त्या सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं या ठिकाणी संघर्षमय स्वागत आहे. राकेश पाटीलच्या बॅट मधून अगदी खणखणीत नाणं वाजावं तसं षटकार जरूर आलाय. चांगला फटका आणि इथे काय घडलंय मित्रा, अगदी मित्र म्हणेल असं म्हटलं जातं ना की वाघाच्या तोंडाला रक्त ज्याचं लागतं, मग तो कोणत्याही प्राण्याचा असो, मनुष्याचा असो की अन्य प्राण्यांचा असो, परंतु वाघ ते रक्त कधीही विसरत नाही. परंतु ज्याच्या बॅटमधून षटकार आला त्याला तुम्ही जीवदान दिलंय. आता पहा याचा परिणाम काय घडतोय. कारण क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आम्ही सांगत असतो, समोरचा तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतो, त्याला संधी क्रिएट करून देऊ नका, आणि तेच प्रयत्न झालेत. चांगला फटका, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. जीवदान राकेश पाटीलला जरूर मिळालं, स्ट्राईक रोटेट झाले आणि त्याचं प्रेशर झुगारून देत समीर मालीच्या बॅटमधून आला डीप एक्स्ट्रा रिजनचा चौकार. चांगला फटका, पुन्हा एकदा शरीराला बॅकफुट वरती चोकून दिला समीर मालीने आणि दाखवून देतोय झंझावती केली. येतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर खणखणीत षटकार. सर चौकार ओके. जे तमाम क्रीडा रसिकांसाठी 2026 हा अगदी ज्वाज्वल्य स्पर्धा घेऊन आलाय. अर्थातच 8 जानेवारी ते 7 जानेवारी 2026 अर्थातच अभिजी अजगर खोत आणि त्यांच्या समवेत अजगरभाई खोत यांच्याकडून मात्र ही स्पर्धा पाहायला मिळेल. स्पर्धेचं स्वरूप असेल अर्थातच एमएलए ट्रॉफी आमदार चषक 2026. विद्यमान आमदार महेंद्र शेठ तुर्वे यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचं पारितोषिक तब्बल 1,00,000 रुपये. ज्या ज्या स्पर्धेत या ठिकाणी ज्याला त्याला सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी अभित खोत, राजेश भोईर आणि खुर्रम नजे, संदीप गायकवाड यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. पंचांचा या ठिकाणी नो बॉलचा इशारा जरूर आलाय, परंतु इथे चेकिंग केलं जात आहे. एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून अगदी स्पर्धा कव्हर केली जाते. टेक्निकल टीम आमच्यापर्यंत निर्णय जरूर देईल.
MTC लाईव्ह आपण पाहतोय. यस सर, ऑफिशियल डिसिजन नो बॉल. यस, फायनल डिसिजन ऑफिशियलचा असेल, यात कोणती शंका नाही आहे. इथे नो बॉल येईल. नो बॉलच्या मदतीने आलाय आणखी एक सोनेपी सुहागा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. उघडा डोले बघा नेट, ABB माझाची टॅगलाईन. अर्थातच नेक्स्ट बॉल फ्री हिट. चांगला बॉल. आता गोलंदाजीला आपण पाहतोय 30 तर्रार. पोझिशन फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. अगदी बॅटिंग लाईन साकारताना आपल्याला वाटतं की बॉल बाहेरून गेलाय, परंतु अगदी तो जवळून जात असतो. पंच निरीक्षणात्मक कामगिरी जरूर नोंदवत आहेत. इथे मात्र डॉट आलाय. डॉटच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ आणि इथे दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा समाप्ती पथावरती येतोय. पहिलं षटक पंकजचं होतं, दुसरं षटक योगीचं आलं आणि या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. तीस धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे होतं त्याच्यामध्ये फार मोठं दिमागात मी तर म्हणेल पंकज बदेने जी गोलंदाजी केली वाखाणण्याजोगी आहे. ध्रुवी 11 कलम टीम आणि अगदी 7 धावा त्याने खर्च केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जे हाणामारीचं असतं आणि दुसरीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर या षटकामध्ये अगदी योगेशने धावा खर्च केल्यात. त्यात तब्बल 23 टोटल पोचली, ती मात्र 30 या आकड्यावरती. चांगला बॉल यावेळी पंकज बदे पुन्हा एकदा सज्ज झालाय. अगदी संघाचा विश्वास त्याच्यावरती जरूर आहे. संघ नायकाने जबाबदारी स्वीकारली आहे. तिसरं सांघिक षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वैयक्तिक दुसरं स्पेल तो हाताळतो या ठिकाणी. समीकरणाची नांदी सध्या पाहायला मिळते. क्रिकेटची मायानगरी आणि या मायानगरीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं जे आगमन झालेलं आहे त्यांचं मनाच्या अंतकरणापासून करूया स्वागत. कारण मित्रांनो, यावर्षी बऱ्याच जणांच्या खरं म्हणायला गेलं तर शेतकरी राजाची फार मोठी कंप्लेंट होती. कंप्लेंट म्हणण्यापेक्षा जसं वातावरण बिघडलंय तसा शेतकरी राजा हवालदिल झालाय आणि या ठिकाणी जसा पाऊस पडलाय तशीच थंडी तुम्हाला पाहायला मिळते. इतकी कडाक्याची थंडी आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही पाहताय जे तमाम क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित झालेत, या दर्दी क्रीडा रसिकांना मात्र अगदी या मंचाच्या तर्फे सलाम असेल. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर इथे आलाय वाईट बॉल. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. समीर मालीच्या बॅट मधून एलिव्हेशन, अगदी मी तर म्हणेल लांबी मात्र चुकली, उंची जरूर होती, परंतु इथे समीर मालीला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवलाय तो मात्र पंकज बदेने. अफलातून गोलंदाजी आहे. बरेचसे क्रिकेटचे सामने गाजून सोडलेत. कलम टीमला आतापर्यंत बांधणी आखणी करणारा खेळाडू पंकज बदे. बत्तीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वन डाऊनच्या विकेट वरती बॅटर पंकज मस्कर. काल सुद्धा आपण पाहिलं होतं अगदी बिरदोलीच्या मैदानावरती डे ची स्पर्धा होती. याच पंकज मस्करने अगदी हाहाकार माजवला होता. तोच आता सध्या बॅटिंग लाईनवरती. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
चांगला पटका आणि इथे परतावं लागेल पंकज म्हस्करला. वन मोर विकेट डाऊन. तू मैमयच्या खेळामध्ये तू चलमय आया हे सांगत पंकज म्हस्कर सुद्धा परतीचा प्रवास करेल. दुसऱ्या विकेटचं पतन. पंकज बदे छा गए मैदानावरती. अगदी मी तर म्हणेल आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीतला अनुभव पंकज बदे मैदानात लावून दिसत आहेत. आणि इथे दुसऱ्या विकेटचं पतन. जरा स्पीडअप करा. अगदी टायमिंग थोडा पुढे गेलाय. विनंती करतोय कलम टीम. चला बॅटर तुम्ही चर्चा करू नका. अद्यापर्यंत गोलंदाजीचा विचार करायला गेला तर पंकजच्या गोलंदाजीची रफ्तार आपण पाहूयात. या ठिकाणी अधिकृत 3 बॉलची फेकी पाहायला मिळाली. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3. इथे आलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारण्याचा अतिरिक्त बोनस पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 स्वैर बॉलचा मारा अद्यापर्यंत पाहायला मिळालाय. पंकज विकेट जरूर आल्यात परंतु सध्या संकटात आहात. फिंगर झालाय. परतावा लागेल ते बॅटरला. वन मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 3. बॅक टू द आउट. कम ऑन डीजे. डीजे थंडी चालू आहे आणि अशा परिस्थितीत सध्या लेट चालू आहेत. 2 बॉल आणखी लेट मध्ये आहेत ते. आम्ही सातत्यपूर्ण टायमिंग तुम्हाला सांगतोय कारण 10:10 पहिला बॉल पडला होता. 10:27 झाल्यात. अगदी कलम टीम पॅनलाइज व्हाल याची नोंद घ्या. चालू कर तू. महागणपती चिरनेर आणि सिद्धी 11 कैरे टीम. चला आपण टॉस साठी या मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. चिरनेर आणि कैरे टीम आपण टॉस साठी या. चला डीजे मास्टर आपण विकेट पडल्याच्या नंतर गाण्या लावण्याच्या अगोदर टायमर सेट करत जा. खरं आहे कारण जर स्पर्धा वेळेत उरकणं गरजेचं आहे. थोडंसं मी तर म्हणेल यावेळी या षटकाचा विचार करायला गेलं तर 3 विकेट आल्या पंकज बदीच्या गोलंदाजीवरती आणि त्याच्यासाठी तुम्हाला टायमिंग क्रिएट करावं लागतं. ज्यावेळी बॅटर आहे ना मला वाटते 37 सेकंदांमध्ये तो आतमध्ये इन झाला पाहिजे. बॅटिंगसाठी तयार झाला पाहिजे. तसं टायमिंग लावावं लागतं. त्याच्यामुळे नक्कीच हा विचार करू शकतो. आपण जाऊयात. 4थं षटक. गोलंदाजी मार्कवरती साहिल गोलंदाजीला. त्यामुळे दोनही टीमने याची नोंद घ्या. आपण टायमर लागल्यानंतर काउंटिंग कुठे होते वेळेची हे फार महत्वाचं आहे. चला महागणपती चिरनेर आणि त्याच्या विरोधात कैरे टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. साहिलचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. नजाकत
आणि त्याच्यावरती चमत्कार सुद्धा घडवतोय. अगदी चमत्कार साहिल असा घडवावा की तमाम क्रीडा रसिकांनी त्याला नमस्कार केला पाहिजे. परंतु ह्या ठिकाणी हा चुकीचा बॉल वाईड. चांगला फटका कार्पेट पद्धतीने सिली ऑफ रिजन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शरीराचा वापर केला, बॉलला कॅरी करण्यात यश जरूर आलंय. इथे सिंगल येते. 38 धावा धावफलकावरती. फलंदाज करण डुकरे सध्या बॅटिंग लाईनवर. सिंगल आले होते. राकेश पाटीलचा बल्ला भले विकेट आज टिकून ठेवलं. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय. उचलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सिंगल जरूर येते. बऱ्याचशा नाईट स्पर्धा या राकेश पाटीलने गाजवलेल्या आहेत, परंतु आज मैदानावरती पंकज पदे समोर ढेर जरूर झालाय मी तर म्हणेल. जाबीर सरपंच यांना विनंती की आपण स्टेजवरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. जावा चषक 2025 भव्य दिव्य नाईट ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावर येतोय चौकार. एक बॉल येस वेट सर, ऑफिशियल वेट. या ठिकाणी आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत दामोदचे सरपंच जाबीर भाई यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल अगदी सन्मानपूर्वक ते व्यासपीठावरती. अगदी रॉयल एंट्री सुद्धा पाहायला मिळते या ठिकाणी. ग्रुप ग्रामपंचायत दामोदचे सरपंच जाबीर भाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. महागणपती चिरनेर आणि त्याच्या विरोधात सिद्धिविनायक कैरे टीम. चला दोन्ही टीम, महागणपती चिरनेर आणि सिद्धू 11 कैरे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. संतोष राऊत आणि महेश कुंडिलकर पुरस्कृत अच्छे ध्रुवी 11 कलम टीम पाहायला मिळते. तर एकीकडे आशीर्वाद कालेकर, भावेश पालांडे, भावेश सोनावले, सचिन आहिर यांनी स्पॉन्सर केलेला आज बडवल B+. महागणपती चिरनेर आणि त्याच्या विरोधात सिद्धू 11 कैरे टीम. सातत्यपूर्ण आपल्याला कॉल दिला जातोय. आपण चला स्टेजच्या बाजूला या. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. चौथं षटक साहिल आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी ताकद आहे. अगदी ती ताकद मैदानावरती उतरवली जाते. शोल्डरचा पूर्णपणे वापर या बॉलसाठी सज्ज केला तो गोलंदाज साहिलने. अगदी राऊंड अप ज्याला म्हटलं जातं. आणि त्यानंतर बॉल फेकल्याच्या नंतर गतिवान बॉल जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता केली. या ठिकाणी मात्र 4 षटकांचा खेळ संपला आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते
जाऊन पोहोचले 48 या आकड्यावरती 5 विकेटच्या नुकसानीनंतर. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय विशाल गोलंदाजी मार्क वरती. विशालचा पहिला बॉल डॉट आलाय. पंकज बदेच्या गोलंदाजीची कौतुक जरूर करेल. त्या पंकज बदेचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकात त्याने 7 धावा खर्च केल्या आणि द्वितीय षटकात 6 धावा खर्च केल्यात. चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा खेळाडू बॉल खाली येईल, उचलणार, फेक करणार, तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे तिसऱ्या अंपायरला रेफर केलंय. जाऊया एमटीसी टेक्निकल टीम कडे. येस, बॅटर आउट आहे. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय लागल्या गेल्यात अद्यापपर्यंत. चांगला फटका समालोचन कक्षाच्या समालोचन कक्षाला दिलेली सगळ्यात मोठी सलामी. अर्थातच जावाबाई चषक 2025 या नावावरतीच बॉल येऊन पडलाय. सगळ्यात लॉंगेस्ट सिक्सर आहे. कारण म्हणायला गेलं तर जावाबाई या षटकारासाठी मोठं पारितोषिक ठेवायला पाहिजे होतं. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक बाई, तो स्टेज वरती, हा स्टेजच्या बाजूने अगदीच 2 मोठमोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटकाराची रणने येते का शेवटच्या क्षणी. अगदी विशाल मितर म्हणे सुरुवातीला फार चांगले बॉल फेकत होता, परंतु इथे मात्र विशालला अगदी रात्रीचे तारे दिसतायत की नाही या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्याला आकाशाकडे पाहावं लागेल. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय पहिलं धाव कंप्लीट
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे फलंदाज होईल बाद. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय या ठिकाणी 5 षटकांचा खेळ संपलाय. टोटल पाहायला मिळते 62 या आकड्यावरती विजयासाठी 63 धावा संख्येची गरज आहे. दामत ग्रामपंचायतीचे सरपंच जाबीर भाई यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. चला एकीकडे आपल्याला पाहायला मिळते येस, एकीकडे आपण पाहतोय कॉल आहे तो मात्र सिद्धू इलेव्हन करेक्ट टीमचा आणि टॉस जिंकलाय. महागणपती चिरनेर सर्व वेल प्लेड. दोघांसाठी शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. परंतु एक प्रश्न जरूर घेऊन जाईल. आज भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत कर्जत नगरीत आपला सर्वप्रथम दोघांचं स्वागत जरूर असेल. परंतु चिरनेर टीम टॉस जिंकलाय, निर्णय काय? डिसिजन पेंडिंग असेल कारण टीमवर झालं आहे. चला ठीक आहे, परंतु आज कर्जत नगरीत दाखल झालात. एकंदरीत अनेक सामने तुम्ही केलेले आहात, परंतु याच कर्जत नगरीत आज दामतचं आहे मैदान. आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि आम्हाला इथं खेळायला एंट्री दिली त्याबद्दल आयोजकांचं मनापासून आभार. आम्ही प्रयत्न करू. आणि दरम्यान आपण पाहतोय सिद्धू इलेव्हन कैरे टीम. जर कैरे टीम कर्जत नगरीत फार मोठा प्रवास तुमचा आत्तापर्यंत मी पाहिलेला आहे. अगदी स्पर्धा नाईटची मला आजही आठवत आहे. 10-12 वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यातली जी स्पर्धा आपण पाहतो मिनी वर्ल्ड कप म्हणून एक बिग वर्ल्ड कप पाहतो, जे आर.के. ट्रॉफी जे.के. ट्रॉफी होते, मला आजही आठवत आहे. BCC हलिवलीच्या विरोधात ती ट्रॉफी गमावली होती. पहिलं पर्व होतं ते. परंतु आता एकंदरीत दामतच्या मैदानावरती आहे. तुम्ही सुद्धा या स्पर्धेबद्दल काय बोलाल? स्पर्धा खूप छान आहे, इथं खेळायला आम्हाला आवडतो. चला दोघांसाठी शुभेच्छा असतील. जाऊयात आपण पुढच्या सामन्यासाठी.
लाईट चालू करी कोण गार हो पक हे जाऊ द्या बाहेर जाऊ द्या पहिलं ओके चला चला जाऊया मॅच कडे अर्थातच आपण पाहतोय बडवाला बी प्लस टीमने टॉस गमावला बॅटिंग त्यांच्या वाट्याला जरूर आले आणि नंतर बॅटिंग लाईन साकारत असताना मात्र 62 धावा धावफलकावरती जमवल्या शेवटच्या क्षणी काय दर्जेदार फटके पाहायला मिळालेत आणि आता मात्र ध्रुवी 11 कलाम टीमला या 63 धावा करायच्या आहेत त्याच्यासाठी सलामी जोडी मैदानात दाखल झाले आहे स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहतोय धीरज जोशी आणि त्याच्या बरोबरीने पंकज बदे तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनुराग अनुरागचा पहिला बॉल चांगला फटका यावेळी जबरदस्त दिमागदार वॉट अ कॉन्फिडन्स जागा सुद्धा हळली नाही फटका केल्याच्या नंतर इतका विश्वास आपल्या मनगडातल्या ताकदीवरती तो मात्र फलंदाज धीरज जोशीला जबरदस्त तगडी फाईट पाहायला मिळेल मित्रांनो यात कोणती शंका नाहीये दोनही टीम तितक्या दावेदार आहेत मला वाटतं याच स्पर्धेदरम्यान मागची जी स्पर्धा झाली त्याच स्पर्धेदरम्यान कलम आणि बडवल बी प्लस अगदी दोघी टीम आमने सामने आल्या होत्या 10:46 ला पहिला बॉल पडलाय दुसरा बॉल अगदी तुझ्या बॅटमध्ये षटकाराची ताकद आहे तर मी सुद्धा डॉट बॉल घेण्याची ताकद ठेवतोय ते अनुरागने मैदानावरती जरूर दाखवलंय अगदी डॉट बॉलची सांगता करत धीरजला त्याने आसमान दाखवायला सुरुवात केली आहे का ते पाहूयात कारण इथे मैत्रीपूर्ण लढती आपण पाहिल्यात हाफ ट्रॅकर बॉलला खरं म्हणायला गेलं तर बाउन्स केला होता परंतु अतिरिक्त उचली या ठिकाणी बॉलने घेतली नाही टप्पा घेतल्याच्या नंतर सरळ कीपरच्या हातात हा बॉल ट्रॅव्हल झाला पुन्हा एकदा फटका खेळण्यासाठी सज्ज होता परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप इट इज वाईड पंचांनी दंडित जरूर केलाय परंतु एक चुकी अनुरागची सध्या मैदानात पाहायला मिळाली आणि या ठिकाणी वाईटच्या मदतीने धावसंख्या 7 आकड्यावरती 63 धावसंख्येचा विचार करायला गेला 5 षटकांचा खेळ अतिरिक्त आपण पाहतोय धावा जरूर धावफलकावरती आहेत सर्रासपणे स्पर्धेचा विचार करायला गेला तर अगदी भव्य दिव्य क्रीडांगण सजवलंय चांगला बॉल कमबॅक करण्याची ताकद अनुराग मध्ये आपल्याला पाहायला मिळते चांगले चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मला वाटते बहुतांशी एखादं षटक राकेश पाटीलच्या खेम्यात सुद्धा पाहायला मिळेल अगदी तदनंतर समीर माळी सुद्धा आहेत एक चांगली बॅटिंग पाहिली आपण चांगला फटका मित्रांनो काही का नाही असू परंतु मी तर म्हणेल या फटक्यासाठी आणि त्याच्याही पलीकड ज्या समीर मालीने फिल्डिंग केली आहे जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अफलातून जबरदस्त काटेकी टक्कर होणाऱ्यात कोणती शंका नव्हती परंतु दाखवून दिलंय समीर मालीने सुद्धा शरीराचा योग्य वापर करत अगदी बॉल षटकारात कन्वर्ट केला होता धीरज जोशीने परंतु त्या क्षणी आपण जर पाहायला गेला तर या ठिकाणी याच षटकाराला कन्वर्ट करत असताना परिस्थिती बदलली समीर माळीने आणि तिथे मात्र षटकार त्याच्या हाताने मात्र रोखला गेलाय दरम्यान आपण पाहतोय धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय आता मात्र रोखू शकले नाहीयेत बॅटर पंकजला आणि इथे आलाय तो खणखणीत षटकार या षटकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात पहिल्या षटकाच्या अंती 14 या आकड्यावरती
अर्थातच मित्रांनो, अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही ज्यांच्या खेम्यामध्ये गाजवल्या, भले भले पॅकर ज्यावेळी क्रिएट झाले नव्हते त्यावेळी कर्जत तालुक्यात एक नामवंत पॅकर नाव ऐकायला यायचं. रायगड जिल्ह्यात संपूर्णपणे या पॅकरची चर्चा पाहायला मिळायची. आता सध्या शर्यतींच्या अड्ड्यामध्ये गाजतायत आणि कॉकटेल व्हील जो म्हटला जातो, कॉकटेल नंदी, ज्याच्यावरती मात्र त्यांची मदार आहे. अर्थातच गणेशजी कदम यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपलं मनस्वी या ठिकाणी स्वागत आणि शुभेच्छांचा स्वीकार सुद्धा. दरम्यान आपण पाहतोय षटकार पंकज गोलंदाजीला आलेत आणि एकीकडे आपण पाहतोय धीरज जोशीच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळालाय. चांगला बॉल. खासियत असते कधी कधी ऑलराऊंडरची भूमिका फार महत्वपूर्ण ठरते मैदानात. जर गोलंदाजीची ताकद आहे त्याच्यानंतर फलंदाजीची ताकद सुद्धा मैदानावरती आपण प्रस्तावित केली जाते. कधी पडवळ बी प्लस संघाचं पारडं जड होताना दिसतंय तर कधी या ठिकाणी ध्रुवी एलन ताडोबा कलम टीमचं पारडं जड होताना दिसतंय. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारण्यात अतिरिक्त धावसंख्येचा भार धावफलकावरती पाहायला मिळेल, परंतु त्याचा फायदा जरूर कलम टीमसाठी असेल. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणखी एक दर्जेदार बॉल. टप्पा घेतल्याच्या नंतर थोडी डिलिव्हरी स्लो झाली आणि सरळरित्या कीपरच्या हातात आता बॉल पाहायला मिळाला. अगदी आज पंकजला नाचवलं जात आहे राकेश पाटीलच्या माध्यमातून. फटका चांगला होता परंतु गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु सध्या ज्या ठिकाणी फिल्डिंगची पोझिशन टाईट असते तिथे फटका केला जात होता. अगदी धीरज जोशी आपण पाहतोय 2 दिमागदार फटके सजवले होते. तदनंतर एक फटका थोडासा फसला. समीर माळीची अगदी फिल्डिंग टाईट पाहायला मिळाली. पुढचा एक महारणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल. महागणपती चिरनेर आणि सिद्धू 11 कैरी टीम अगदी दोन्ही आमने सामने पाहायला मिळतील. एक बलाढ्य दोन्ही संघ आज या मैदानावरती आपण अनुभवणार आहोत. वाईडचा इशारा. आणखी एक करामत पाहायला मिळते. पंकज, सांगायला गेलं तर 63 धावसंख्येचा जो विचार आहे कलम टीमसाठी या धावा तसं म्हणायला गेलं तर अवघड नाही आहेत, परंतु सध्या चुकीची गोलंदाजी या सामन्यात तुम्हाला बॅकफुटवरती जरूर घेऊन येईल. आउटसाइड द ऑफ स्टंप. ते म्हटलं जातं ना, म्हण आहे आधीच पगार कमी आहे ना त्यात उसनं माझा मागायला येतो शेजारी. ही फार मोठी गणित मैदानावरती आखावी लागतात. सगळ्या लोकांच्या नजरा संदीपजी गायकवाड यांच्याकडे लागलेल्या आहेत. कधी एकदा डान्स पाहायला मिळतोय. परतावं लागेल या ठिकाणी फलंदाज धीरज जोशीला. एक क्रिकेटमध्ये आतापर्यंत धीरज जोशीची मी बॅटिंग अनुभवल्या आणि या बॅटिंगच्या जीवावरती एक जरूर सांगेल, त्याच्या मनगटातली ताकद. तो ज्यावेळी फटका खेळतो त्यावेळी जागेवरती स्थित राहतो. त्याला असं नक्की तो षटकार खेचण्याचीच भाषा करतो. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. एक षटकार अडवला सुद्धा होता समीर माळीने, परंतु अद्यापपर्यंत या ठिकाणी आपण पाहूयात 11 बॉलचा सामना यावेळी धीरज जोशीने मैदानात केला आणि प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्याच्याकडून झाला. काही बॉल मिस झाले, परंतु 3 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले, जिथे 2 सक्सेस आणि 1 अनसक्सेस पाहायला मिळाला. आणि आज शेवटच्या क्षणी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की विकेटचं पतन पाहायला मिळतंय. दरम्यान
पुन्हा एकदा आपण पाहतोय आदरणीय अजगरभाई खोत आणि आदरणीय अभितभाई खोत यांच्या विद्यमानाने एक भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला न्यू इयर, अगदी ख्रिस्ती धर्माचा न्यू इयर पाहायला मिळेल. 8 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 दरम्यान भव्य दिव्य ट्रॉफी MLA ट्रॉफी अर्थात आमदार चषक 2025 पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचं स्वरूप जर पाहायला गेलं तर 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय आपण पाहतोय 50, तृतीय 25, चतुर्थ 25, पाचवं 25 आणि या सामन्यांसाठी प्रवेश फी असणार आहे ती मात्र 14,000. आणि सगळ्यात महत्वाचं आहे वैयक्तिक पारितोषिक फार महत्वाचं आहे. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ टुर्नामेंट साठी बाईक मात्र नक्कीच पाहायला मिळेल. MLA ट्रॉफीची खासियत तुम्ही पाहणार आहात. आणि संपर्क साधायचा आहे खुर्रम नजे, राजेश भोईर, संदीप गायकवाड, योगेशजी ढोले. रिकी आपण पाहतोय सांघिक कोड्यातला तिसरा षटक. चांगला पटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल जरूर आले. तेजस आपण पाहतोय बॉलकडे ते स्थिरावले होते आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अगदी सिंगल कंप्लीट केली. दोन्ही फलंदाजाचा विचार करायला गेला तर प्रसाद बदे आलेत. पंकज बदेची पहिल्याच बॉलवरती षटकाराची रणनीती होती. काहीशे कमतरतीत बॉल अद्यापर्यंत पंकज बदेंसाठी आले. फटके षटकारात कन्वर्ट करण्याची ताकद त्यांच्या सुद्धा आहे. परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर धावत संख्या आता या ठिकाणी पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल दर्जेदार, परंतु इथे वाईडचा इशारा. अंपायर मात्र इशारा करतायत चुकीची गोलंदाजी सध्या. आउटसाइड द ऑफ स्टंप. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा वाईट. वाईट म्हटलं की गोलंदाजाचं वाईट व्हायला वेळ लागत नाही. इथे तीच रणनीती सध्या गोलंदाज रिकी आखताना दिसून येत आहे. अनुरागचं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं, हरकत नव्हती, परंतु तिथे अनामारी होणार यात कोणती शंका नव्हती. परंतु मी म्हणेल थोडंसं एक बॅलन्सिंग षटक त्याने फेकला. 14 धावा तिथे आल्या. त्याच्यानंतर पंकजने आणखी तो बॅलन्स सांभाळला जिथे 9 धावा खर्च केल्यात. परंतु रिकी सध्या पहिला बॉल सुंदर आल्याच्या नंतर या ठिकाणी 2 वाईड आलेत. इथं वाईडची हॅट्रिक. क्रिकेटमध्ये कशाची हॅट्रिक होईल हे सांगणं गरजेचं असतं, परंतु इथे सातत्यपूर्ण तुम्ही पाहायला गेलं तर गोलंदाजाने वाईडची हॅट्रिक नोंदवली. बरंचसं क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. आजही नितेश आपण पाहतो ना, कधी कधी 6 बॉलमध्ये 1 धाव होत नाही, तर कधी कधी 6 बॉलमध्ये 46 धावा सुद्धा आपण झालेल्या पाहिल्यात. आता विचार करायला गेला तर म्हणतील 36 येतात, हे जास्त वाढत आहेत. म्हटलं नो बॉल वाईड वगैरे येतात मध्ये मध्ये. फ्रंटफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न प्रसाद बदेचा. इथे डॉट आलाय. डॉटच्या मदतीने धावा तिथे स्थिरावलेल्या आहेत. 27 या आकड्यावरती. चांगला फटका यावेळी मात्र प्रसादच्या बॅटवरून अगदी झंझरती खेळी साकारतोय. 1 बॉल डॉट आला होता. तदनंतर मात्र ही षटकाराची रणनीती धावसंख्या जाऊन पोहोचले.
33 आकडा आपण पाहतोय धावसंख्येचा. अद्यापपर्यंत या ठिकाणी बॉलचा विचार करायला गेलं तर अर्धे बॉल फेकून झालेले आहेत आणि अर्धे बॉल बाकी आहेत. म्हणजे अजूनही 15 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत ते मात्र 30 धावा. अगदी जाऊया तिसरा षटक आहे. अजूनही बराचसा क्रिकेट बाकी आहे. या ठिकाणी 33 धावा झाल्यात. षटकातले काही बॉल शिल्लक आहेत. म्हणजे या षटकानंतर आपण चर्चासत्र जरूर रंगवूया. कारण मागच्या इनिंगकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे आणि इथे परतावं लागेल फलंदाज प्रसादला. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. आता बऱ्याच जणांना वाटलं असेल विकेट गेल्याच्या नंतर म्युझिक चालू केली की काय, परंतु इथे अगदी त्यांनी टायमिंग सेट केलं. बॅटर मैदानात कधी पोहोचतोय त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. वेल, चांगली सुविधा क्रिएट केली आहे. रिकीच्या गोलंदाजींचे आणखी काही बॉल शिल्लक आहेत. चांगला बॉलिंग अटॅक सुद्धा पाहायला मिळाला. सर्व काही या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. षटकार आले, वाईड आले, विकेट आली. आणखी एक चांगला स्ट्रोक. व्हॉट अ बॅटिंग लाईन. आल्या आल्या चालवली आहे तलवार आणि या तलवारीवरती येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले. बॉल पाठवा. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आज थंडीचा माहोल वेगळाच आहे आणि त्यात जी हवा सुटली आहे ती भल्या भल्यांची बोलती बंद होईल आज. एक बॉल बाकी आहे ना. जावा चषक 2025 बहुतांशी कर्जत तालुक्यातली या वर्षातले सेकंड लास्ट नाईट पाहायला मिळेल. आणखी एक नाईट बाकी आहे. पिंपलोलीच्या मैदानावरती, भाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती पिंपलोलीकरांची कालन ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. रिकी आपण पाहतोय शेवटचा बॉल घेऊन आलाय. धावत संख्या 39 या आकड्यावरती आहे. फटका सजवलाय अलॉंग दी कारपेट. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अद्याप जर विचार करायला गेला तर पहिल्या इनिंगकडे आपण जाऊयात, जिथे पहिल्या इनिंग मध्ये अर्थातच बडबल बी प्लस टीमच्या धावफलकावरती धावा होत्या त्या 36 आणि या ठिकाणी धावा आल्या त्या मात्र 40. सध्या मी म्हणेल कलम टीम आगेकूच करताना जरूर दिसते, परंतु आता येणारे 12 बॉल आणि 23 धावा संख्येची गरज आहे. अर्थातच फिरोज सर अगदी निरीक्षण चांगलं आहे. अद्यापपर्यंत आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 3 षटकांमध्ये
थोडीशी चुकी कुठेतरी बडवल बी प्लस टीमची पाहायला मिळतीये. अगदी 3 षटकांचा विचार करायला गेला तर 7 बॉल वाईड आले. चुकीची गोलंदाजी म्हणावी लागेल. 7 बॉल आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहायला गेला तर अगदी 5 षटकार, चौकार एकही पाहायला मिळाला नाहीये. चला या ठिकाणी आपण पाहतोय आमचे दामत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जाबीरभाई उपस्थित आहे. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जाबीरभाई यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. जाबिर भाई आपकी तरफ से तो ये सरपंच ट्रॉफी होनी चाहिए थी बड़ी. जाऊया मॅच कडे. 12 बॉल आणि 23 ची आवश्यकता आहे. चांगला पटका यावेळी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात तो येईल इथे. फंबल पाहायला मिळालाय. बॅकअप जरूर आलाय परंतु सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. या येतील 2 धावा. धाव संख्येचा विचार करायला गेला तर सिंगलच होती परंतु या आल्यात 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते 42 या आकड्यावरती. 63 धाव संख्येचा पाठलाग. 11 बॉल 21 ची आवश्यकता. येस विनंती करेल महागणपती चिरनेर. आपला निर्णय आमच्यापर्यंत आला नाहीये अजून. समीर माळी. इतक्या लांबचा झेल, इतक्या उंचीवरचा झेल आपल्या शरीराने नक्कीच हाताने 1 हँडेड काम जरूर केलं होतं त्याने. जे मात्र धीरज जोशीचा तो मोठा फटका होता. हा तर झेल मी तर म्हणेल मैदानाच्या अगदी आतमध्ये. आणि समीर माळीकडे झेल आला तर तो झेल बहुतांशी सुटत नाही आणि इथे परतावं लागेल. ते फलंदाज तन्मय. काय आल्या आल्या सुरुवात केली होती तन्मयने. अगदी तन मन धन होतला आणि या ठिकाणी षटकाराची एक नजाकत दाखवली होती परंतु अगदी 4 बॉल मध्ये 9 धावा संघासाठी कमावल्यात. स्वप्नील आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. योगेश आउटसाइड द ऑफ स्टंप. योगेश आपण पाहतोय बॅटिंग लाईन वरती आहे. नितेश तरे यांनी पार मी तर म्हणेल कलम टीमचा अभ्यास केलाय. त्यांना प्रत्येक खेळाडू माहिती झालाय की कोणत्या नंबरला येतो. त्यांनी मला सांगितलं स्वप्नीलला बॅकफूट वरती ठेवला आणि इथं वर्णी लागली ती योगेशची. आणखी एक चांगला बॉल. टप्पा अचूक. वेध चांगला आहे. गोलंदाज पंकज यावेळी गोलंदाजी करतोय. पंकज मस्कर. 9 बॉल आणि 21 ची आवश्यकता. नऊ बॉल 20 ची आवश्यकता आहे. थंडी आहे मित्रांनो आज. नितेश तरे सॉरी पण बोलतील, चुकी पण होईल, काही हरकत नाहीये. सगळं ऍडजस्ट करू आज. फंबल पाहायला मिळालं थोडं आणि दुसरी धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये, जाऊन पोहोचली आहे. पंचेचाळीस धावा.
इथे सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. C40 या आकड्यावरती षटकाचा विचार करायला गेलं तर एक बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. लास्ट बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा या ठिकाणी जरूर आला. इथे डॉट येईल. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 46 या आकड्यावरती. आता 6 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग. चला जरा स्पीडअप करा आपण. सहा बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर योगेश. इथे सिंगल आली आहे. आता फार मोठा संघर्ष आहे या ठिकाणी. 5 बॉल आणि आता 16 धावसंख्येची आवश्यकता. आता फिरोज सर म्हटले होते की सगळी षटकाराची वाईटची भाषा झाली स्कोरबोर्डवरती. चौकार एकही आला नाहीये, परंतु सांगायला जर गेलं तर आता 4 चौकारांचीच गरज आहे 16 धावसंख्येसाठी. होऊ शकतं गणित क्रिकेटमध्ये आकायला हरकत नाही. मी म्हटलं ना, भाकीदं तुम्ही वर्तवू शकता, परंतु तुमची भाकीदे सत्यात उतरतील हे क्रिकेट कधी शक्य होत नाही. परंतु या ठिकाणी पाहूयात. गोलंदाज फार चांगली कामगिरी उमेशवरती सोपवली आहे. चांगला फटका यावेळी येतोय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. अगदी पंकज बदे सलामीला आलेला खेळाडू का मैदानावरती थांबू नये त्याचं उदाहरण तो दाखवून देतोय. अर्थातच अगोदर इतके बॅटर आले सलामीला येऊन सुद्धा त्याच्या वाट्याला अगदी बॉल आले होते ते मात्र अद्यापर्यंत 4 आणि 5वा बॉल त्याच्या वाट्याला आला आहे. 5च बॉल शिल्लक असताना 5वा बॉल त्याच्या वाट्याला येत असताना षटकार ठोकलाय. आता 4 बॉल 10ची आवश्यकता. सामना रोमांचकारी होतोय मित्रांनो. आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या दोनही टीमसाठी होऊन जाऊ द्या. काही नाही, आज प्रत्येकाचे हात जर्किंग मध्ये आहेत. इथे आल्यात 4 धावा. आणखी एक करामत पाहायला मिळतीये. आता
सामना होता कुठे आला कुठे. आता 3 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. ही फार महत्वपूर्ण आहे. काय केलं पंकज बदेने मैदानात. एक कान मंत्र त्याने बॅटर योगेशला जरूर दिला. उमेशची गोलंदाजी आपण पाहिले, भले भले सामने रंगवलेत, परंतु आता हे 3 बॉल कठीण गेलेत उमेशसाठी. पहिल्या बॉलवरती सिंगल दिली, ती फार मोठी चुकी झाली, कारण तिथेच महत्वपूर्ण लढाई जिंकली होती पंकज बदेने. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलं, कानमंत्र दिला होता त्याने फलंदाज योगेशला. उमेशचा नेक्स्ट बॉल. आणखी एक चांगला स्ट्रोक आणि इथे मॅच फिनिश. षटकार ठोकलाय पंकज बदेने. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पंकज बदेसाठी. का शेवटपर्यंत मी विकेट टिकवली आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पंकज बदेचे हे षटकार. मी म्हटलं होतं की 4 बॉलमध्ये पहिला आल्या षटकार ठोकला होता पंकज बदेने आणि तदनंतर 3 बॉल आले, त्याच्यात सिंगल आली होती, 2 बॉल डॉट होते, परंतु आता या 3ही बॉलवरती 3 मोठे फटके. मॅचला अगदी फिनिश केलाय पंकज बदे. वेल प्लेड. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी ध्रुवी 11 कलम टीम विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. आणि बडवाल B+ टीम आपलं सुद्धा गोड गोड कौतुक. हे दैदिप्यमान प्रवास क्रिकेटचा आपला इथे स्थिरावलाय. अर्थातच 6 रजनीमध्ये ज्यांचं या ठिकाणी आपल्याला